परतीच्या पावसाने खोपोलीतील जेनेत वॉटरफॉलमध्ये तरुणीचा बुडून मृत्यू. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगडात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता. त्याकडे दुर्लक्ष करून खोपोलीच्या जेनेत वॉटरफॉल येथे खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेसंबंधीय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने 6 जण त्या ठिकाणी अडकून पडले. पाण्याचा प्रवाह ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात 3 महिला बुडू लागल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केले असता आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या महिलांना वाचवण्यात यश आले. मात्र त्यापूर्वी स्वप्नाली क्षीरसागर वय वर्ष 22 ही युवती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. प्राप्त वर्णनानुसार तिचा खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणेने आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी कसोशीने शोध घेतला असता साधारणतः 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले. दुर्दैवाने ती युवती मृत अवस्थेत आढळली. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 4:15 वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनिथ वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत. तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व 2 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं. पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली. तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.